चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. रोहित यांना जबरदस्त कामगिरी, 10 चेंडू 16 धावा त्यांनी केल्या आणि गेल्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेने जाणार आहोत. BVA चॅम्पियन्स त्यांच्या विपक्षात नायरा 11 ऑर्डिनेट गॅलेक्सी. पहिलाच बॉल स्टेप आउट झालेत. ऑन साईडला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑन रिजनला थोडंसं पंबल झालंय, परंतु बॅकअप मिळेल लॉंग ऑन वरून. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव या बॉलवरती प्राप्त केली जाते आणि स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय, तो म्हणजे ऑर्डिनेट गॅलेक्सी नायरा 11 या टीमच्या माध्यमातून. ऑर्डिनेट गॅलेक्सीचं क्रिकेट देखील तितकंच चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. हा बॉल सोडून दिला गेला. या बॉलवरती धावा मिळतील त्या म्हणजेच व्हाईटच्या माध्यमातून 1 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते धाव फटकावरती, ती म्हणजेच 2च्या घरामध्ये 31-1-2. दोन आपण पाहणार आहात BVA चॅम्पियन्स ट्रॉफी भव्य आयोजन त्याही स्पर्धेचं याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, त्याला ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवले गेले आणि पाहता पाहता जर पाहिलं तर या बॉलवरती डॉट चेंडूची सांगता केली जाते. 2 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती 2 आहेत. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण जरूर बघतायत. यानंतरचा सामना साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षात जॉली बॉईज. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण रेडी राहायचं आहे. कट लागते, बॅटची कडा, बॉल चला मागे. क्षेत्ररक्षक पोहोचताय बॉलवरती. एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाते आणि 1 धावेने टीमची टोटल आता मात्र धाव फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 3 धावा. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेले आहेत. अमित आणि महेश ही सलामीची जोडी आपण जरूर पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, चांगला फटका खेळला या ठिकाणी. डीप विकेटला बॉल निघून चला. विनीत बुरकुंड आहेत. बॉल खाली पाहता पाहता या बॉलवरती एकच धाव. सिंगल डबल वरती फोकस देत असताना टीम नायरा 11 ऑर्डिनेट गॅलेक्सी या टीमला आपण जरूर पाहतायत आणि याही बॉलवरती एकच धाव ही कंप्लीट केली. टीमची टोटल 4 बॉल फेकून झालेत आणि 4 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. जयेश बुरकुंड आणि आपण जरूर बघतायत. एक्सप्रेस का भंडार आपटून टाकण्याचा प्रयत्न, चांगला फटका होता त्या ठिकाणी आणि येस या ठिकाणी जर पाहिजे तर 1 बाउन्स फॉर दी वर यांचा जरूर इशारा या ठिकाणी येताना दिसतोय. यस तलेजी भोईर बंड्या सर सांगतात नाही, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर उसळी तितकीशी प्राप्त झाली नव्हती. शोल्डरचा पुरेपूर वापर करत असताना JB पुन्हा एकदा तयार झालेत. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी षटकापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल डॉटच्या स्वरूपात आपण जरूर बघतायत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि ऑर्डिनेट गॅलेक्सी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच बिनबाद नाबाद 3 धावा. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्रद्धांजली चषक 2025 आपण जरूर बघतायत. शैलेश आलेत नंबर 2 च्या षटकामध्ये. इल्लू या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी आहे. चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळलेला आहे, परंतु आज या मैदानावरती तितकंच चांगले क्रिकेट खेळणं अपेक्षित गोष्ट राहील. धावा धावफटकावरती 3 आहेत. शैलेश या पहिला बॉल अति उसळी घेणारा बॉल होता आणि या बॉलवरती जर पाहिलं तर 1 बाउन्स फॉर दी ओव्हर देखील पंचाने घोषित केलेला आहे. आता मात्र धावा धावफटकावर जाऊन पोहोचतायत, ते म्हणजेच
5 धावा झाल्या धाव फटकावरती. शैलेश यांना आपण जरूर बघतायत, हा बॉल फुलटोस आहे आणि अगदी जर पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे उल्लेख करायचा गेला तर बॉल निघून गेला मागे. तत्पूर्वी जर पाहिलं तर 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. एकेरी धावणे संघाच्या धावसंख्येत भर. लेग बाईटच्या माध्यमातून ही 1 धाव असेल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते धाव फटकावरती 6. संपूर्ण पंच या ठिकाणी डिसिजन सांगत असताना नेहमीच या पंचकृषीतील एक चांगलं नेतृत्व आहे नेहमीच ललितजी भोईर बंड्या सरांचं. त्यांच्या सहित प्रवीण जे स्क्वेअर लेग पंच आहेत त्यांना जरूर आपण पाहू शकतायत. स्टेप आउट झाले, फटका या ठिकाणी मिस टायमिंग पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचतील का तर नाही, थोडीशी दूरवरती राहिले. 1 बाउंड चुडला कॅरी करत असताना तत्पूर्वी थोडंसं पुन्हा एकदा फंबल होत असताना 2 धावा तर रोखू शकत नाही आहेत आणि या 2 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती. ती म्हणजे 8 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. नायगाव पंचकृषीमध्ये मला वाटतं पहिली स्पर्धा असेल की त्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. किंग ट्रॉफीज आहेत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये. चांगला फटका आहे, हुक केले बॉलला, बॉल चाललाय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, संघर्ष त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू जेवढं तुम्ही संकल्प होते त्या ठिकाणी जेवढा तुम्ही चेंडू हातामध्ये ठेवाल तेवढ्या धावा या ठिकाणी जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती कंप्लीट केल्या जातील. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 1च धाव आणि संघाचे धावसंख्या जर पाहिलं तर 9च्या घरामध्ये 9 चेंडू आतापर्यंत टोटली फेकून दिलेत पहिल्या डावामध्ये आणि 9 धावा या धाव फटकावरती आहेत. या पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. या ठिकाणी एक सिंगल जरूर कंप्लीट केली जाईल, बंटी येतील. दुसरी धावेचा प्रयत्न चालवला जातोय परंतु 1च धावेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. सिंगल डबलला जरूर क्रिकेटचं महत्व आहे, प्राधान्य दिलं पाहिजे, परंतु आता मात्र मोठे फटके येणं फार महत्वाची गोष्ट राहील. नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी या संघाला चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4 आणि धावा धाव फटक्यामधून पोहोचतायत आतापर्यंत 10. अमित आणि महेश आतापर्यंत चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये परंतु कमबॅक करणं फार महत्वाची गोष्ट राहील. पुन्हा एकदा शैलू तयार होतील. षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक बॅटर महेश यांना आपण जरूर पाहतायत. स्ट्राईक वरती अमित आहेत. स्टेप आउट झाले, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला तो म्हणजेच महेशच्या माध्यमातून, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट राहील. चांगली गोलंदाजी मित्र म्हणजे टीम BVA चॅम्पियन संघाच्या माध्यमातून जे गोलंदाज पहिली षटक ज्यांना हाताळलं गेलं तो म्हणजे जयेश भुरकुंड JB आणि आता मात्र शैलेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. या पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, विकेट जाण्याची दाट शक्यता होती परंतु त्या ठिकाणी 1 धाव तर कंप्लीट केलेली आहे. अशा रीतीने 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी 2 षटकानंतर बिनबाद नाबाद जिंदाबाद धाव फटकावर धावा आहेत 11 परंतु आता मात्र 12 बॉलमध्ये बऱ्याच धावा त्यांना बनवाव्या लागतील कारण की एक फाईट इन टोटल जर मैदानाच्या आतून उभं राहायचं असेल तर या मैदानावर 30, 35, 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 11 धावा 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. या ऐकू आपण डीजेला पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. परत बॅटिंग करत असताना नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी या संघाला आपण जरूर पाहतायत. नंबर 3 च्या षटकामध्ये दर्शन पुढे त्यांनी दिसत. पहिला बॉल लेग स्टिक सोडणारा बॉल होता. या बॉलवरती 1 धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते आणि एकेरी धावेने टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 12 धावा. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये मोठे फटके फार महत्वाची गोष्ट राहील. कट करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, चिप शॉट पाहायला मिळाला. तत्पूर्वी जर पाहिजे तर क्षेत्ररक्षक पोहोचताय शॉट कव्हरला आणि या बॉलवरती पुढे एकदा 1 धाव घेतली जाईल. सुरुवात तर चांगली झालेली आहे परंतु आता मात्र फिनिश देखील तितकाच चांगला करावा लागेल अमित आणि दुसऱ्या बाजूला महेश या फलंदाजांना.
मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पोचलेत. थोडंसं फंबल झालंय आणि पाहता पाहता या बॉलवरती दुसरी धावेचा प्रयत्न अटेम्प्ट होता, तो 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फडकावरती, ती म्हणजेच 15 धावा. आणि चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2 चेंडू फेकून झालेत. आणि ज्याप्रमाणे उल्लेख करायचा गेला तर पहिला बॉल वाईड होता, पहिला बॉल एक सिंगल आली आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा. मोठा फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी, परंतु झेल झाले ड्रॉप. आणि या बॉलवरती क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे बाहेर. या पहिल्या डावातील हा पहिला चौकार फलंदाज अमितच्या बॅटमधून. फटकावते 19 स्टेप आउट झाले. कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जेबी आहेत, बॉल अडवतील, फेकी होईल. तत्पूर्वी या बॉलवरती पुन्हा एकदा एक धाव संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 20 धावा या धाव फटकावरती. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. जर पाहिले तर दर्शने देखील चांगला षटक हाताळलेला आहे, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकाचा अभाव त्या ठिकाणी दिसला गेला आणि तो चौकार सुटला गेला. पुन्हा एकदा लेग स्टिक सोडण्याचा प्रयत्न केला गेला, धाव घेण्याचा प्रयत्न सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. 1+1 2 धावा या ठिकाणी जरूर प्राप्त केल्या जात आहेत. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फडकावरती, ती म्हणजे 22 धावा. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. भरपूर धावा अवंतरच्या माध्यमातून या डावात आता आपण जरूर पाहतायत. पहिल्या षटकात देखील 1 वाईट, दुसऱ्या षटकात देखील 1 वाईट आणि या तिसऱ्या षटकात आतापर्यंत जर पाहिलं तर 2 वाईट चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतील. एक बायची 1 धाव येईल आणि एकेरी धावेने टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते धाव फडकावरती. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 23 धावा. आता इथून देखील जर पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल या तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि पाहता पाहता चुनला अवत असताना या बॉलवरती 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केले जाईल. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 24 धावा धाव फटकावरती आणि काहीतरी विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलेला आहे. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि धावा धाव फटकावरती जुळल्या ते म्हणजेच 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. आपण ऐकणार आहोत डीजेला, पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने.
आनंद पांडेच्या बॅटमधून बंटीच्या विपक्षामध्ये एक षटकार ठोकला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. यावेळेला मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात विनीत भुरकून, परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा ठिकाणी जरूर कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावपट्टी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती, ती म्हणजेच 34 धावा. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफटकावर जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं वाटलं नव्हतं 30च्या पलीकडे जाऊ शकतो, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये धावा फार कमी प्रमाणात आपण पाहिल्या गेल्या. कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत विनीत भुरकून डीप मिडविकेटून येतात. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फील्ड एफर्ट त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. याही बॉलवरती 2 धावा संघाची धावसंख्या 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचते, ते म्हणजे 36च्या घरामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 12 धावा जरूर खर्च केलेल्या आहेत. त्या म्हणजेच यश बंटी या गोलंदाजाने. गेम इज पुन्हा एकदा ऑन होतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी आकाश आहेत बॉलला कॅरी करते, उचलून फेकी होईल तत्पूर्वी 2 धावांचा घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी या संघाला आता मात्र परतावं लागते, ते म्हणजे अमित या फलंदाजाला. धक्का क्रमांक 2. चेंडू फेकून झाले 5. शेवटचा अंतिम बॉल असेल. धावफटकावर धावा आहे 37. आम्ही जातीने हौकोली, आमची सारखा नाही कोणी, आमची पाठीशी उभी हाय ती कारल्याची एक विरामाय. आई आयलोय, आई आयलोय, दे दर्शन ग माझी बाय. खूप खूप धन्यवाद डीजे. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील यश तयार झालेत. अंतिम बॉल वरती प्रहार, चेंडू सीमारेषे पार. 6 धावांकरिता इट्स आउट ऑफ दी पार्क, यू सिक्सर. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती 43 आणि 44 धावा 24 चेंडू मध्ये. आता मात्र BVA चॅम्पियन्स संघाला बनवाव्या लागतील. जबरदस्त शॉट होता. चला, साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांची विपक्ष जॉली बॉईज जुचंद्र, दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि जॉली बॉईज जुचंद्र, प्लीज विनंती करतो लगेच आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे.
टीम लगेच चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एवढा टाइमपास करू नका प्लीज मित्रांनो, विनंती करतोय. आणि 2 आघाडीचे फलंदाज BVA चॅम्पियन संघाला विनंती करतो आपण देखील पाठवायचे आहेत. विजयगिरीचं लक्ष असेल 44 धावा, 43 झाल्यात आणि 44 धावा 24 चेंडूमध्ये BVA चॅम्पियन संघाला हे लक्ष असेल. आजच्या दिवसातील मला वाटतं पहिला मॅच पतू पॅकर जुचंद्र संघाने जिंकलेला आहे. पुन्हा एकदा तोच दरारा त्यांचं कायम ठेवत असताना चांगली गुणवत्ता त्याने जरूर सिद्ध केलेली आहे. चला गेम इज ऑन, मॅच इज ऑन. आपल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं करतो वेलकम, सुस्वागतम. पहिलाच बॉल स्ट्रोक स्वीपचा अंदाज निशान म्हात्रेच्या बॅट मधून येईल का, तर शेवटच्या क्षणाला जर पाहिलं गेलं तर चेंडूला अडवले गेले. ग्रेट फिल्डिंग, अतिशय उत्तम दर्जाचं त्या ठिकाणी कनेक्शन पाहायला मिळालं जरूर. परंतु आता मात्र ललित भोईर बंड्यासरांना आपण जरूर पाहतायत, ते निर्णय देतील. थोडंसं साईडला प्लीज. नायरे 11 ऑर्नेट गॅलेक्सी टीम थोडंसं आपण साईडला व्हा प्लीज, विनंती करतो आम्ही. त्यांचा निर्णय त्या ठिकाणी देतीलच पंच. यस
षटकार आहे की नाही आता पाहणं महत्वाचं राहील. तर नसेल या ठिकाणी धावून पळून कम्प्लीट केल्या आहेत त्या म्हणजे 2 धावा. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केला जातो निशांत म्हात्रे. तर मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. यस पंचांचा इशारा जोर आलाय आमच्यापर्यंत पोहोचला जातो. या बॉलवरती 2च धावा असतील. यस नो चेंडू नसेल 2च धावा असतील या चेंडूवरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. बॅट शिकायला घेत असताना कुठेतरी कॅच वरती जाणं अपेक्षित गोष्ट होती परंतु कॅच वरती पोहोचलेली नाही विकेट किपर. त्याच कारणाचं जर पाहिलं तर हा बॉल डॉट जातोय. वेलकम जॉली बॉईज जुचंद्र संघ उपस्थित झाला. वेलकम आपलं स्वागत असेल. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ उपस्थित आहे का? लगेच टीमचे कॅप्टन पाठवायचे आहेत. टॉस आपण या ठिकाणी कंप्लीट करून घेणार आहोत या पुढचा मॅचचा. निशांतला आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल परंतु पहिल्या षटकात अमित हा कुठला प्रकार चेंडू होता हेच पंच सांगत असताना हा बॉल नो असेल. हाईट फॅक्टर निशांतने उडी मारून हा चेंडू मारण्याचा प्रयत्न सुरू केला गेला परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर हा नो चेंडू पंचाच्या माध्यमातून घोषित केलेला आहे. 2 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती 3. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून किंग ट्रॉफीज आपण जरूर पाहतायत. बॉल तयार. हा बॉल सोडून दिला. पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचावरती सोपवलं गेलं. हा बॉल वाईड असेल. खराब गोलंदाजी मी तर म्हणे अमितच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून परंतु इथून चांगली गोलंदाजी अपेक्षित होती परंतु आता मात्र बॅक टू बॅक नो बॉल वाईड बॉल हे सातत्याने पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती 4 जण पोहोचत आहेत. निशांत म्हात्रे एका बाजूला दुसऱ्या बाजूला यश बंटी हे 2 आघाडीचे फलंदाज. नॉटविकेचा कॉल जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय जरूर घेतला होता. स्टेप आउट झालेत. ऑन साइडला बॉटमॅनचा पुरेपूर वापर करत असताना फटका सजवला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. 1 बाउन्सला कलेक्ट करता दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे. सावकाश फेकायचा आहे आणि पाहता पाहता जर पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा जरूर कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजे 6 धावा आणि आता मात्र 3 चेंडू फेकून झालेत. प्रत्येक वीक मध्ये शुक्रवार शनिवार रविवार असो किंवा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असो प्रत्येक वीक मध्ये हे मैदान आता मात्र एक बिझी मैदान म्हणून नागेश काका मैदानाला पाहिलं जातं. नेक्स्ट वीक मध्ये लगेच 31/1/2 ला भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा BVA चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जरूर पाहणार आहात. ही स्पर्धा 2 दिवसीय होती. कालच्या दिवसात एक गवेकचा फॉर्मॅट. आजच्या दिवसात NCA चे 10 संघ अध्यक्ष आहेत प्रतिभाजी भोईर आणि त्यांच्याच माध्यमातून संपूर्ण किंग ट्रॉफीज आपण बघतायत. हा बॉल फुल टॉस होता आणि या बॉलला थेट पाठवले गेले परंतु कुठेतरी नशिबाची साथ कदाचित नसावी टीम BVN चॅम्पियन्स टीम या संघाकडे कारण की बॉल पडल्यानंतर जमिनीवरती कुठेतरी तो बॉल अडला जातोय आणि त्याचंच प्रत्युत्तर जर पाहिलं तर 2च धावा या बॉलवरती प्राप्त केल्या. असं आम्हाला देखील वाटलं की बॉल वेगळ्याने आता बॉल प्रस्तावनील बाउंड्रीच्या दिशेने परंतु कदाचित तिथे खड्डा असावा आणि त्याच खड्ड्यामध्ये चेंडू पडला आणि पुन्हा एकदा मागे आला. या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धावण्याच्या संघाची धावसंख्या पोहोचते 8च्या घरामध्ये. 4 चेंडू फेकून झालेत. लक्ष आहे ते म्हणजेच 44 धावेंचं. पहिल्या डावात चांगला खेळ राहिलेला आहे ऑर्नेट गॅलेक्सी नायरा 11 टीमचा. फुलेंचा बॉल ऑन साइडला चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. थोडंसं फंबल झालेत. 2 धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. चला साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ उपस्थित आहे का? येस असाल तर त्वरित आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. टॉसची प्रक्रिया आपण या ठिकाणी लगेच कंप्लीट करून घेणार आहोत. यापुढचा मॅच साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षा जॉली स्पोर्ट जुचंद्र या 2 संघाच्या माध्यमातून जरूर खेळवण्यात येईल. धावा आहे धाव फटकावरती म्हणजे 10. चेंडू फेकून झाले 5. निशांत स्ट्रगल करतायत. षटकार मारण्याची धाडस करतायत परंतु तो षटकार एखाद्या निशांच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा वैयक्तिक निशांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आहेत. चेंडू चांगला होता. फ्लाइट देत असताना ऑन साइडला बॉलला वळवले गेले. सन्मान दिले. या बॉलवरती 1च धाव मिळणार आहे आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. धावा फटकावरती आहेत त्या म्हणजेच 11. येणारे बॉल असतील 18 चेंडू आणि विजयगरीचं लक्ष असेल ते म्हणजेच 33 धाव्यांचं.
वेलकम टीम सानुगुरुजी स्पोर्ट जुचंद्र, आपलं देखील स्वागत आहे संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम शुभमजी म्हात्रे, आपलं देखील स्वागत. एस एफ फिटनेस जिमचे प्रोप्रायडर मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉसची प्रक्रिया आपण कंप्लीट करून घेणार आहोत. एका बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय चलो बॉईज जुचंद्र आणि त्याच्या विपक्षात सानुगुरुजी स्पोर्ट जुचंद्र या दोन संघाच्या माध्यमातून टॉस. 18 बॉल आणि 33 समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. अमित सिंग नंबर 2च्या षटकामध्ये या ठिकाणी पुढे येताना दिसत आहेत. निशांत आता मात्र अजून देखील बंटी यांना स्ट्राईक मिळाली नाहीये, यश यांना स्ट्राईक मिळाली नाहीये, कारण की पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा, पुन्हा एकदा 2 धावा, पुन्हा एकदा 2 धावा आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आहे. म्हणजेच काय तर पहिल्या षटकात निशांतने चांगल्या धावा बनवल्यात विथ द बॅटने. चांगली सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे. 11 धावा फटकावरती 18 बॉल आणि 33चं समीकरण. जॉली बॉईज टीमने नाणेफेक जिंकलाय, त्याचा निर्णय पेंडिंग राहील. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, वाडिशला कंप्लीट केली जाईल. एक धाव फेकी होईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. निशांत म्हात्रे आहेत आणि आता मात्र चांगली कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. सिंगल डबलवरती फोकस करत असताना त्यांना माहित आहे ही मॅच जिंकायची आहे बीवेस चॅम्पियन्स टीमला आणि आतापर्यंत चांगली कामगिरी. स्टेप आउट झाले, पुन्हा एकदा चांगला फटका करते. विकेट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतायत चेंडू मागे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. यश बंटी फक्त आणि फक्त धावण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा 2 धावा येताना दिसत आहेत. 2 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती, ती म्हणजेच 15च्या घरामध्ये. अमित सिंगला आपण जरूर बघतायत नंबर 2च्या षटकामध्ये आतापर्यंत सुरुवात तर त्याने देखील चांगली केलेली आहे. पहिल्या षटकात विकेट जरूर प्राप्त झाली गेली नाही आहे, ते म्हणजेच अमित यांना. परंतु आता मात्र पुन्हा एकदा अमित सिंग यांना आपण जरूर बघतायत विकेट घेण्याच्या शोधामध्ये असतील. एखादी विकेट या मॅच वरती टर्निंग पॉईंट निर्माण करून देऊ शकतो, ते म्हणजेच ऑर्नेट गॅलेक्सी या संघाला. सुंदर फटका, नेत्रदीपक, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला जर पाहिलं गेलं तर बॉल अडवलेला आहे हाताने आणि पाहता पाहता जर पाहिलं तर या बॉलवरती कंप्लीट केलेले आहेत. पुन्हा एकदा 2 धावा. जणू काही प्रत्येक बॉलवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न निशांतच्या माध्यमातून केलेला आहे. पहिल्या बॉल 2, पुन्हा एकदा 2 आणि पुन्हा एकदा 2 आणि आता मात्र धावा फटकावरती 17 झाल्यात. प्रत्येक बॉलवरती निशांत एक चांगला फटका खेळण्यामध्ये जातात आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय जरूर. रायझिंग स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2025 आपण जरूर बघतायत. चांगलं आयोजन, नियोजन, चांगल्या किंग ट्रॉफीज आहेत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. बोलत यार ऑब्स्टिकच्या बाहेर शपथ झाले, पाहिलं निहाळलं आणि बाकीचं काम पंचावरती सोपावलं गेलं. हा बॉल वाईट एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते धाव फटकावरती 18 धावा. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आजच्या दिवसातील तिसरा मॅच आपण जरूर बघतायत. दांडी गोल स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि या ठिकाणी विकेट जाईल. पहिला धक्का BVA चॅम्पियन्स टीमला आणि परतावा लागेल, ते म्हणजे निशांत म्हात्रे. Quanta swag म्हणजे
जो लहरताना दिसतोय आणि 26 जानेवारीचा औचित्य साधून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपण सुरू पाहतायत. 44चं लक्ष होतं आतापर्यंत धावा फलकावर जाऊन पोहोचतायत ते म्हणजे 18 धावा. विनीत भुरकुंड पहिला बॉल फेस करत असताना बॉलला सोडून दिलं गेलं, चेंडू निघून गेला तो म्हणजेच सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट राहतोय. 1च्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 19 धावा. यस वाईट चेंडू आहे पंचाने जरूर घोषित केले गेले. 1 धाव अंतरच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त केली जाते. संघाची धावसंख्या 19. इथे फटका चांगला विनीतच्या बॅट मधून परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि सुंदर झेल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये BVA चॅम्पियन्स टीमला परतावं लागते आहे. विनीत भुरकुंड बॅक टू डी पवेलियन. असेल ते म्हणजे 24 धावांचं. 12 मध्ये 20 बनल्यात, 12 मध्ये 24. आता मात्र बनवावे लागतील टीम BVA चॅम्पियन संघाला आणि या धावा आता मात्र रोखावे लागतील त्या म्हणजेच ऑर्नेट गॅलेक्सी या संघाला. रोख रक्कम नेहमीच या जिचेंद्र परिसरावरती नागेश काका मैदान असो किंवा अन्य कुठलंही मैदान असो त्या मैदानावरती ज्या ज्या वेळेला क्रिकेटची स्पर्धा असते त्या त्या वेळेला आर्थिक सहकार्य सातत्याने प्रथमेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून लाभले गेले आणि याही स्पर्धेमध्ये रोख रक्कम जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 20,000 रुपये. त्याचबरोबर या संपूर्ण ट्रॉफीज आहेत आणि आजच्या दिवसाचा JTC लाईव्हचा देखील त्यांच्याच माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यांचं देखील आभार जो या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. नेहमीच एक चांगलं व्यक्तिमत्व राहिले आणि क्रिकेटसाठी नेहमी जर पाहिजे तर मोठमोठे एंट्रीज त्यांच्या नावाने पथू पॅकर्स या नावाने खेळत असताना आपण पाहिलेलं आहे. राहुल नंबर 3च्या षटकामध्ये आता मात्र 24 धावा करायची आहेत ही मॅच जिंकण्यासाठी BVA चॅम्पियन्स या संघाला. येणार चेंडू असतील 12 चेंडू आणि 24 धावा. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता त्यावरती केल्या प्रहार आणि चेंडू 1 बाउन्स अडवला जाईल. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फडकावरती ती म्हणजेच 22 धावा 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. JTC लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील वेलकम सुस्वागतम. जिचेंद्र टेनिस क्रिकेट आपण जरूर बघतायत. प्रोप्रायडर मुरार म्हात्रे आपण जरूर पाहतायत. इथेच चांगला बॉल होता स्विंग अँड मिस प्ले अँड मिस. अगदी जर पाहिलं गेलं तर समोर जे इशाने चेंडू टाकला होता तिथून कट होत असताना थोडासा बाहेर निघाला. सर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट. शैलूला मोठे फटके खेळावे लागतील. BVA संघ पहिल्या 2 षटकामध्ये ज्यावेळेला गोलंदाजी करतो होता त्यावेळेला फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या त्यामध्ये 13 दर्शनच्या आणि यशने हाताळलेलं षटक क्रमांक 4 त्यामध्ये 19 धावा. तिथे कुठेतरी जर पाहिलं तर मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला गेला परंतु आता मात्र शैलेशला तितकीची चांगली फलंदाजी करावी लागेल. फटका ऑन साइडला निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत आतापर्यंत त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. एक कॅच पकडले एक षटकार अडवला आहे आणि हा चौकार देखील अडवलेला आहे. या बॉलवरती मिळतील त्या म्हणजे 2 धावा. 2 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती 24. चेंडू फेकून झाले 3.
इथून देखील 9 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 9 बॉल 20 या 3 बॉलवरती मला वाटते एखादा मोठा फटका जर आला तर BBA चॅम्पियन संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. इथे फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल होता ऑन साइडला. 1 बाउंड चेंडू ओव्हर 0. 4 धावांकरिता शैलूच्या बॅट मधून चौकार. हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे काय घडले? एसटी रक्षकाने केलेली चुकी किती निर्णायक ठरलेल्या मॅच मध्ये पाहणं महत्वाचं राहील. या बॉलवरती जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरी धावेचा प्रयत्न चालवलाय परंतु 2 धावावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. आता मात्र येणारे बॉल असेल 6 चेंडू आणि 15 धावेचं समीकरण. 6 मध्ये 15 कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा श्रद्धांजलीच्या 2025. ते 6 चेंडू आणि 13 धावा. यश बंटीने भरपूर वेळा असे पराक्रम केलेले आहेत. आणि आनंद पांडे आता मात्र जर पाहिलं तर ज्याने पहिल्या डावात जवळपास 19 धावा ज्याने केल्या अवघ्या 6 चेंडू मध्ये, आता मात्र त्याला 13 धावा रोखायच्या आहेत अवघ्या 6 चेंडू मध्ये. सहा 12 पहिला बॉल ऑन साइडला डीप विकेटला वळवला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलवरती. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. आता 5 बॉल आणि इथून देखील जर पाहिलं तर 11 धावेचं समीकरण असेल. 5 चेंडू आणि 11 धावा. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. एखादा मोठा फटका
5-11 शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत चेंडू मागे आणि पहा नशिबाची साथ BVA चॅम्पियन्स टीम वर दिसते. आलेला हा नशिबाचा चौकार. 4 धावा. DJ Nash. 1, 2, 3, come on. तर तेव्हा दाखवायचं असते जेव्हा संघाला गरज असते, परंतु या ठिकाणी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली. हा बॉल वाईट. 4-7 पाहिजे होते. आणखीन एक धाव मायनस केली जाईल. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावेचं समीकरण धावा फटकावर झाल्यात. त्या म्हणजे BVA चॅम्पियन्स टीमच्या त्या म्हणजे 38 धावा. 4 चेंडू आणि 6 धावेचं समीकरण इथून देखील आपल्याला पाहायला मिळते. जॉली स्पोर्ट्स जुचंद्र संघ आणि सोनगरजी स्पोर्ट्स जुचंद्र संघ या पुढचा मॅच आपल्या 2 संघाच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. फटका इथे चांगला आहे. खेळ खल्लास. मॅच जिंकले टीम BVA चॅम्पियन्स टीमने या ठिकाणी मॅच जिंकलेली आहे आणि शैलेशच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका. मॅच विनिंग स्ट्रोक खेळलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स BVA चॅम्पियन्स. आणि हॅड लक टफ लक टीम पाहायला मिळते ती म्हणजेच ऑर्नेट गॅलेक्सी